नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत की ग्रामपंचायतमधून QR कोड असलेला विवाह नोंदणी दाखला कसा तयार करायचा. तर चला सुरू करूया. पण सर्वात आधी चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला सुरू करूया. त्यासाठी सर्वात आधी आपल्याला Google Chromeमध्ये gp.mahahegram.co.in असे लिहून घ्या. सर्वात वर OneGov.gp.mahahegram ही साईड येईल, ती ओपन करून घ्या. ओपन झाल्यानंतर त्यात आपल्या ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांचे लॉगिन ID पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्या. लॉग इन झाल्यानंतर आपल्याला असा डॅशबोर्ड पाहायला मिळेल. नंतर डाव्या साईडला थोडे खाली स्क्रोल करून ग्रामपंचायत आवश्यक रजिस्टर माहिती यावर टिक करा. त्यानंतर विवाह रजिस्टर हे पर्याय घ्या. नंतर आपल्याला 3 ऑप्शन दिसतील. त्यातील नोंदणी या पर्यायावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर विवाह नोंदणीवर क्लिक करा. आता आपला विवाह नोंदणीचा फॉर्म ओपन झालेला आहे. त्यात आपल्याला वर्षानुसार नोंदणी करायची आहे. विवाह नोंदणी क्रमांक आपल्याला बदलता येणार नाही. त्या वर्षात जो नोंदणी क्रमांक असेल त्याची सर्वात आधी आपल्याला नोंद करायची आहे. सर्वात आधी गावाची नाव सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर विवाह दिनांक व रजिस्टरनुसार त्याचा नोंदणी दिनांक व्यवस्थित भरून घ्या. नंतर वराचे पूर्ण नाव मराठी व इंग्रजीमध्ये लिहून घ्या व त्याचा आधार क्रमांक टाकून घ्या. नंतर वराच्या पालकाचे नाव लिहून घ्या व त्यांचा पूर्ण पत्ता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भरून घ्या. वराची जन्मतारीख, वैवाहिक स्थिती, त्याचा धर्म व इंग्लिशमध्ये पत्ता न चुकता भरा. त्याचप्रमाणे वधूचं नाव इंग्लिश व मराठीमध्ये व आधार क्रमांक, वधूंच्या पालकांचं नाव, वधूचा पत्ता, जन्मतारीख, वैवाहिक स्थिती, धर्म व इंग्लिशमध्ये पत्ता न चुकता भरा. त्यानंतर आता आपल्याला विवाहाचं ठिकाण भरायचं आहे. त्यात विवाह कुठे झाला ते सिलेक्ट करून घ्या किंवा पर्याय नसेल तर इतर ऑप्शन घ्या आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ज्या ठिकाणी विवाह संपन्न झाला ते ठिकाण टाका. त्यानंतर विवाह अधिनियमाखाली झाला का असे विचारले जाईल. तर होय पर्याय घ्या आणि कायद्यान्वये विधी संपन्न झाला तिथे खाली ऑप्शन येईल तो घ्या. त्यानंतर इतर माहितीमध्ये आपल्याला वर्दी देणाऱ्याचं नाव, इतर माहिती आणि नोंदशेरा नोंद करायचा आहे. वर्दी देणाऱ्याचं नावमध्ये वर वधूंच्या ओळखींच्या एक व्यक्तीचं नाव लिहून घ्या व इतरमध्ये त्याचा पत्ता टाका व शेरामध्ये ओके लिहून घ्या. त्यानंतर पुरोहिताची माहिती असे विचारले जाईल. त्यात आपल्याला गावातील एखाद्या महाराज किंवा पंडित यांचं नाव लिहायचे आहे व त्यांचा पत्ता, धर्म आणि वय. आता आपल्याला साक्षीदाराची माहिती भरायची आहे. त्यात आपल्याला 3 साक्षीदारांचे पूर्ण नाव व पत्ता भरायचा आहे. 3ही साक्षीदाराची माहिती भरून झाल्यानंतर आता आपल्याला वर व वधू आणि 3 साक्षीदार यांची 2 मेगाबाईटपेक्षा मध्ये फोटो अपलोड करायचे आहे. अपलोड झाल्यानंतर आपण भरलेली माहिती एकदा तपासून साठवणे करून घ्या. आता आपल्याला पुन्हा ग्रामपंचायत आवश्यक रजिस्टर माहिती यावर टिक करा. नंतर विवाह रजिस्टर व प्रमाणीकरण यावर क्लिक करायचे आहे. विवाह प्रमाणीकरण यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा डॅशबोर्ड पाहायला मिळेल. त्यात खाली स्क्रोल करून घ्या व त्यात आता आपण केलेली नोंद पाहून त्यात बदल या ऑप्शनवर क्लिक करा. आपण भरलेली पूर्ण माहिती या ठिकाणी पाहायला मिळेल. माहिती एकदा चेक करून प्रमाणीकरण घ्या. बघू शकता आपली माहिती प्रमाणित झालेली आहे. आता आपल्याला या विवाह दाखल्यासाठी अर्ज करून तो दाखल काढायचा आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीतील आवश्यक दाखले, त्यात विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र व त्यात प्रमाणपत्र अर्ज हे पर्याय घ्या. आता आपल्याला विवाह प्रमाणपत्र अर्ज करायचा आहे. त्यासाठी सर्वात आधी नोंदणी क्रमांक सिलेक्ट करून घ्या. पती पत्नीचे नाव आपोआप येऊन जाईल. त्यानंतर अर्जदाराचे नाव, मराठी, इंग्रजी व मोबाईल क्रमांक व आधार नंबर भरून साठवणी करून घ्या. बघू शकता आपली माहिती साठवलेली आहे. त्यानंतर आपल्याला पुन्हा ग्रामपंचायत आवश्यक दाखले या पर्यायावर क्लिक करायचे आहे. नंतर विवाह नोंदीचे प्रमाणपत्र
व त्यानंतर प्रमाणीकरणवर क्लिक करा. आता आपल्याला ग्रामसेवकानं प्रमाणित करावयाची दाखल्यांची यादी असा डॅशबोर्ड पाहायला मिळेल. त्यात आपण नोंद केलेल्या विवाह दाखल्या समोर दिलेली पेन्सिलवर टिक मारून प्रमाणीकरण या ऑप्शनवर क्लिक करा. नंतर प्रिंट या पर्यायावर क्लिक करा. आपला विवाह नोंद दाखल डाउनलोड होईल व पावती या पर्यायावर क्लिक केल्यानंतर दाखल पावती डाउनलोड होईल. अशा प्रकारे तुम्ही QR कोड असलेला विवाह दाखल ग्रामपंचायतमधून काढू शकता. तरी मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला व अशाच ग्रामपंचायतच्या नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व चॅनल पहिल्यांदा आले असल्यास व्हिडिओ लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.